नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही डीपीवरील तुटलेली अर्थिंग वायर रिपेअर करण्यासाठी साईटवर आलो होतो. वायर तुटून खाली पडली होती आणि सेफ्टीसाठी ती लगेच दुरुस्त करणं खूप गरजेचं होतं. म्हणून पूर्ण काम कसं केलं ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहूया. चला तर मग. आम्ही दोघे साईटवर पोहोचल्यानंतर सर्वात आधी पूर्ण सप्लाय बंद केला व वायर कुठं तुटले आहे आणि कोणत्या पद्धतीने सुरक्षितपणे जोडता येईल याचं निरीक्षण केलं. इलेक्ट्रिक वर्कमध्ये सेफ्टी सर्वात महत्त्वाची असते, त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक चेक करा की सप्लाय बंद झाला आहे किंवा नाही. यानंतर आम्ही डीपीवरील अर्थिंग वायर पुन्हा व्यवस्थित जोडण्याचे काम सुरू केले. आता जे तुम्हाला दिसतं हे जॉईंट मारायचं काम चालू आहे. ते वरती डीपीवर चढून जॉईंट मारण्याचं काम चालू आहे, कारण की वायर 2 ठिकाणी कट झाली होती. त्याच्यामुळे वरच्यावर जॉईंट मारण्याचे काम चालू आहे. मित्रांनो, मी पण जॉईंट मारायला लागलो आहे. आज ऊन खूप आहे. आज फर्स्ट टाईम टोपी घालून आलो आहे. चहाला मी ओळखायला पण येत नाही मी आहे का दुसराच कोणीतरी आहे. चला तर मग जॉईंट कसा मारतोय ते बघा मित्रांनो. कसा जॉईंट मारला जातो इलेक्ट्रिक वायरला. वायरला जॉईंट वगैरे मारून झालं आहे. आता मग पोलवर चढायची वेळ आली आहे, पोलवर जोडण्यासाठी. चला तर मग बघूया पोलवर कशी वायर जोडली जाते ती. मित्रांनो, सगळ्यांसाठी एक सूचना आहे. इलेक्ट्रिक वर्क धोकादायक असू शकते. कृपया योग्य सेफ्टी इक्विपमेंट वापरा आणि प्रशिक्षित व्यक्तीकडूनच काम करून घ्या. सुरक्षा हीच प्रथम जबाबदारी. सेफ्टी फर्स्ट. कामापेक्षा जीव महत्त्वाचा. योग्य सेफ्टीशिवाय इलेक्ट्रिक वर्क करू नका. सुरक्षित काम, सुरक्षित जीवन. इलेक्ट्रिक वर्क नेहमी ट्रेन व्यक्तीकडूनच करून घ्या. सावधानता म्हणजे सुरक्षा. वायर मजबूत आणि शुअर राहील याची पूर्ण काळजी घेतली. काम करताना कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून हे काम सेफ्टी पद्धतीने कंप्लीट केलं. अर्थिंग वायर व्यवस्थित जोडून कंप्लीट चेकिंग आणि टेस्टिंग केली. आता कनेक्शन पूर्णपणे शुअर आणि सेफ आहे. चला तर मग आता खाली उतरूया पोलवरनं. मित्रांनो, अशा प्रकारचे रिअल इलेक्ट्रिक फील्ड वर्क व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, सेफ्टी फर्स्ट.